वरिष्ठ दलित भाष्यकार, दलित साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांचे लेखन संकलन पुस्तक वाङ्मयीन चिंतन आणि संवाद या पुस्तकाची समीक्षा करताना नवीन संशोधन, इतिहास, शोध व्यंगमाचे संदर्भ हे जोडल्यास ती संदर्भ पुस्तक होईल यावर मी समीक्षा करत आहे. वरिष्ठ दलित साहित्यिक भाष्यकार ताराचंद्र खांडेकर लेखन संदर्भित आंबेडकरनिष्ठ वाङ्मय विमर्श, वैश्विक जीवबदलांचा संघर्ष ह्या 2 पुस्तकावर माझी समीक्षा ह्यापूर्वी मीडियामध्ये प्रकाशित झालेली आहे. आणि ताराचंद्र खांडेकर यांच्या 3ऱ्या पुस्तकाची समीक्षा करताना ब्राह्मी विचारधारा ब्राह्मी विचारधारा आहे, ती परंपरा आहे, चालत आलेली ब्राह्मणी वाङ्मय छद्म इतिहासाला छेद देणे मला महत्त्वाचे वाटले. कारण आमचे बरेच दलित साहित्यिक, आंबेडकर लेखन करताना सरळ ब्राह्मणी संदर्भ देत असतात. माझ्यासमोर प्रश्न होता की बुद्ध कालखंड, बुद्ध प्रभाव, सम्राट कालखंड यामध्ये ब्राह्मणी वर्ग अस्तित्वात होता काय? म्हणजे बुद्ध प्रभाव कालखंडामध्ये ब्राह्मण वर्ग अस्तित्वात होता काय? दुसरा प्रश्न, सम्राट अशोक शिलालेख आणि अशोक दरबारात असलेला युनानी विद्वान मेगास्थनीज यांनी लिहिलेल्या इंडिका ग्रंथामध्ये आणि इसवी पहिल्या शतकातील एलियन यांच्या इंडिका ग्रंथामध्ये ब्राह्मण वर्ग आहे काय? जर सरळ कालखंडात ब्राह्मण वर्ग नसल्यास वैदिक धर्म कालखंड, ब्राह्मण धर्म कालखंड, हिंदू धर्म कालखंड किंवा आणि कसा आला? इसवी 8व्या शतकातील विद्वान अल्बरुनी हा काय प्राचीन इतिहास सांगतो आहे? आणि प्राचीन वाङ्मय साहित्य उगम इतिहासाकडे जाताना लिपी, भाषा, अक्षर याचा उगम हा कधी आणि कसा होऊन गेला हे संदर्भ आणि हे प्रश्न माझ्यासमोर आले, उपस्थित झाले. भाषा साहित्य लिखाणाचे खरे प्रवर्तक कोण, मान्यवर होते, इत्यादी बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत. कारण ही समीक्षा करताना हे प्रश्न आलेले आहेत. कारण ताराचंद्र खांडेकर यांच्या सदर पुस्तक हे संकलन हे भाषणे आहेत, त्यामुळे त्याला काही मर्यादा आहेत. सदर विषयावर खांडेकरांनी संदर्भ पुस्तक लेखन केले असते तर त्यामध्ये काही व्यापारता आली असते. सिंधुघाटी सभ्यता ईसापूर्व 300 ते 1900 हा कालखंड आहे. ती वाचली गेली नाही आहे. सिंधुघाटी लिपी वाचली गेली नाही आहे, समजली गेली नाही आहे, उमगली गेली नाही. आणि बुद्ध प्रभाव कालखंडातील धम्मलिपी या ब्राह्मी लिपी ही वाचली गेली आहे, समजली गेली आहे, उमगली गेली आहे. त्यानंतर खरोष्टी लिपी, शंखलिपी, चित्रलिपी, शादलिपी ह्या लिपीपासून देवलागिनी लिपीपर्यंत हा आपल्याला हा कालखंड पुढे ही परंपरा चालत आलेली आहे. लिपी ही याप्रकारे विकसित होत गेली आहे. बुद्धकाल आणि बुद्ध प्रभाव कालखंडामध्ये पाली प्राकृत भाषा ही लोकभाषा होती. पुढे बुद्धाचा महापरिनिर्वाणानंतर बुद्ध धम्मात हिनयान महायान संप्रदाय, हिनयान आणि महायान हे संप्रदाय विघटनासाठी झालेले आपल्याला दिसून येत आहे. शब्दमर्यादामध्ये बुद्ध संगती इतिहास हा विषय आवडता घेतो. बुद्ध प्रभाव सम्राट या सम्राट कालखंडामध्ये वंशव्यवस्था होती, जातीव्यवस्था होती. जसं शाक्यवंश, कुलीय वंश, मौर्य वंश, आर्यक वंश,
पालवंश, शृंगवंश असे वंश आपल्याला दिसून येतात. जाती व्यवस्था तेव्हा दिसून येत नाही. आणि बुद्ध कालखंडामध्ये बमन हा शब्द, बमन हा शब्द विद्वान, समन, शमन या अर्थाने विद्यमान होता. बुद्ध प्रभाव कालखंडात धम्म हा धारती ती धम्म, जो धारण करतो तो धम्म या अर्थाने तो आपल्याला तो दिसून येतो. इसवी सन 30 शतकामध्ये सम्राट अशोक शिलालेख आपल्या हा कालखंड सम्राट अशोकाचा कालखंड आहे. त्याच्या दरबारात मेगासिस हा युनानी विद्वान होता आणि त्यांनी इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये सम्राट अशोक शासन व्यवस्थेचे वर्णन आहे. त्यामध्ये 7 वर्गाचा उल्लेख आहे, जसे की विद्वान वर्ग, शेतकरी वर्ग, पशुपालक वर्ग, कारागीर वर्ग, सैनिक वर्ग, दुकानदार वर्ग आणि गरीब वर्ग. आणि इसवी सन 1 शतकातील एरियन या विद्वानाने आपल्या इंडिका ग्रंथामध्ये मेगानिस यांच्या विचाराची रीव ओढलेली आहे. चक्रवर्ती सम्राट अशोकांनी त्याच्या शिलालेखात ब्राह्मण वर्ग या की चाणक्य या चाणक्य जो ब्राह्मण आहे त्याचा उल्लेख दिसून येत नाही. म्हणजे जो चाणक्य हे पात्र आपल्याला इथे काल्पनिक दिसून येते. प्राचीन भारताचं नाव जंबीद्वीप असला संदर्भ अशोक शिलालेख देतात. त्यानंतर बृहद्रथ मौर्य सम्राट अशोकाचा शेवटा वंशज याची हत्या पुष्यमुद्र सिंग याने केलेली आहे. परंतु पुष्यमुद्र ब्राह्मण नाही आहे. जी हत्या झालेली आहे हे सत्यलालसा त्यामध्ये आपल्याला दिसून येतं आहे. सत्यलालसा भावनेतून ती हत्या झालेली आहे. सत्ता संघर्ष आहे. आणि पुष्यमुद्र सिंग हा सुद्धा बौद्ध सम्राट होता. परंतु त्याला ब्राह्मण इतिहासकारांनी ब्राह्मण असल्याचा चुकीचा संदेश लिहिला गेला आहे. ह्या देशाच्या इंडिया सिंधुवाडी संस्कृतीच्या इंडस या शब्दावरून पडल्याचे सांगितले जाते. परंतु अशोक कालखंडात इंडिका नावाच्या ग्रंथावरून ते भारत इंडिया हे नाव दिले गेले असावे हे प्रमाण दिसून येत आहे. दुसरे असे की कालिदासाची संस्कृत काव्य शकुंतल जो क्लासिकल संस्कृत आहे या ग्रंथावरून ग्रंथात शकुंतला आणि दुष्यंताचा मुलगा भारत याच्यावरून भारत नाव गेले असा एक खोटा इतिहास साजरा केला जातो. परंतु कालिदासाचा जन्म आणि मृत्यू कुठे झाला हे मात्र खोटी आहे. कालिदास हा काल्पनिक कवी होता का यामुळे हा संदर्भ निर्माण होतो. कालिदास याच्या लिखाणामध्ये अपभ्रंश भाषा याचा प्रभाव असला दिसतो. अपभ्रंश भाषा ही 8व्या-10व्या शतकात असल्याचा तो आपल्याला प्रमाण दिसून येते. कालिदास हा भोगवाद साहित्याचा उद्गाता आहे. बुद्ध हा हिनयान महायान संप्रदायात विभाजित झाल्यानंतर हिनयान संप्रदायाने बुद्धाची पाली भाषा परंपरा ही कायम ठेवली आणि लिपी मात्र धम्मलिपीच होती. पण महायान संप्रदायाने पाली भाषेत संस्कार करून हिब्रू संस्कृत भाषा या कालखंड इसवी सन 1 शतक असतील होऊ शकते या जन्माला घातले. मात्र लिपी मात्र ब्राह्मी लिपी होती. इसवी सन 12व्या-13व्या शतकात वैदिक धर्माचा उदय झाल्यानंतर हिब्रू संस्कृत भाषेवर संस्कार होऊन क्लासिकल संस्कृत भाषा ही उदयाला आली. लिपी मात्र देवनागरी होती आणि हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही ब्राह्मी लिपी होती. देवनागरी लिपीचे प्रथम प्रारूप इसवी 1100 अस्तित्वात आले असले तरी व्यवहारात ती 1796 आली. इसवी सन 8वी ते 12वी हा कालखंड अपभ्रंश भाषेचा आहे. इसवी सन 12 ते 19 हा कालखंड आदी हिंदी भाषेचा आहे. पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय. पाली आणि प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय हे आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. इसवी सन 12व्या शतकातील अब्दुल रहमान अद्दमान हा आदी हिंदी भाषेचा पहिला कवी होता. त्यांनी संदेश रासक हे नाव कवी संघ लिहिलं. संत कबीर ह्याचा कालखंड 1399 ते 1512 आहे.
हा सुद्धा हिंदी कवी होता. आणि दोघांची जाती कोळी होती. मुस्लिम धर्म स्वीकारण्यापूर्वी दोघांची कोळी होती. कोळी म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जो वंश होता कोळी, सिद्धार्थ यशोधरा तिच्या वंशावरून तो कोळी हे जात आलेली असावी. आणि नंतर हा जुला झाला आहे. आणि आदुक हिंदी भाषेमध्ये संत कबीर म्हणतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडो रहनो दो म्यान. अर्थात सज्जन माणसाची आपण जाती न विचारता त्याचे ज्ञान बघायला हवे. तलवारीची किंमत असते न की तिच्या ज्ञानाची, हे कबीर म्हणतात. ह्या कालखंडात जातीव्यवस्था खूप रूढ झाली होती असे आपल्याला दिसून येत नाही. परंतु इसवी सन 16 शतकामध्ये गोस्वामी तुलसीदास, त्याचा जन्म तो आधी हिंदीचा कवी आहे, परंतु त्याच्या कालखंडात 16वे शतक आहे. 1532 त्यात 1623 हा खूप प्रबल अवस्थेत आपण जातीव्यवस्था दिसते आहे. तुलसीदास हे रामचरित मानस या ग्रंथात म्हणतात, ढोल गवा शुद्ध पशु नारी तत् ताडण केले आहे. म्हणजे या ठिकाणी नारी ही नारीचा दर्जा हा हिंद गंध गेला आणि जातीव्यवस्था ही टोकाला गेली होती. बुद्ध धर्मात मायान संप्रदायाने इसवी 5व्या शतकामध्ये वज्रयान संप्रदायाला, 8व्या शतकात वज्रयानने तंत्रज्ञान संप्रदायाला जन्म दिला. 9व्या शतकामध्ये इसवी 850मध्ये शंकरनाथ व्यक्तीचा जन्म होतो. तो प्रचंड बुद्ध म्हणून प्रसिद्ध होतो. त्याच कालखंडामध्ये मायान वज्रयान तंत्रज्ञाने शैवपंथ, वैष्णवपंथ आणि शाक्तपंथाला जन्म दिला. आणि मग शंकरनाथच्या व्यक्तीने स्वतःला आदी शंकराला घोषित करून मायान बुद्धिविहारावर अधिपत्य केले. 4 पीठांची निर्माण केली आणि त्यामध्ये चार वेदांची निर्मिती झालेली आहे. तो हा कालखंड 11 ते 12व्या शतकात असला पाहिजे. इसवी सन 10व्या शतकात चीन देशामध्ये कागदाचा शोध लागला. कारण बुद्धाचा इतिहास हा शिलालेख, ताडपत्र, ताम्रपत्र आहे, पण हा इतिहास हा कागदावर आहे. आणि वैदिक धर्मोगम हा याच कालखंडात झालेला आहे. सदर कालखंडात विक्रम संवत ईसापूर्व 57 आणि शक संवत इसवी 78 हे बौद्ध कॅलेंडर प्रचलित होते. ग्रेगोरियन कॅलेंडर हे ईश्वरी धर्मावर आधारित प्रचलित झाले. मुस्लिम आदी शासक आगमनानंतर इसवी 622मध्ये हिंदी कॅलेंडर अस्तित्वात आले. बुद्ध धर्माचे संप्रदाय विभाजन, शैवपंथाची स्थापना, शैवादी पंथाची स्थापना, आदी शंकराचे उदय, वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म उदय, मोगल शासक आक्रमण ह्या कारणामुळे इसवी सन 10व्या शतकानंतर बुद्ध धर्माची अवनतीला सुरुवात झाली. इंग्रज आदी शासकांचे भारतावर आक्रमण हा इतिहास सांगितला जातो, परंतु भारतावरील ब्राह्मण धर्म अवनती इतिहास हा सांगितला जात नाही. याचं कारण काय? अल्पसंख्याक ब्राह्मण समूह आहे, हिंदी धर्म कसा झाला हा एक इतिहास आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. अनुसूचित जाती जनजाती सन 1100 अहिंदू वलन होते आणि 31 मध्ये इंग्रज शासक यांनी गणना केला तर आपल्याला पुरावा दिसत आहे. त्याबरोबरच अजून काही लिपी प्रचलित होत्या, चित्रलिपी जसे डोळा, भावलिपी म्हणजे डोळ्यातील आसवे म्हणजे भावलिपी म्हणजे येतात, ध्वनिलिपी. अक्षरशोध हा बुद्धकाळची देण आहे. क हा संदर्भ घेऊ, क ह्या शब्दाचा संदर्भ घेऊया. सम्राट अशोक कालखंडामध्ये अधिक चिन्ह कच्या संदर्भात होता. त्यानंतर पुढे ख्रुस्ताम थोडं प्रमाणे तो चिन्ह झाले, पण पुढे त्याला उकार आला. हे मग त्यानंतर वाकाटक कलामध्ये विलांटी येऊन पुढे आधुनिक काळामध्ये क हा शब्द निर्भूत झालेली आपल्याला दिसून येते. मराठी भाषा ही मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी या भागात विभागलेले आहे. मग मराठी भाषा साहित्याचा एक संघत्व आपण आहे कुठे? कोणत्या भाषेला उच्च म्हणावे आणि कोणाला हीन म्हणावे असं मानदंड कुठे आहे? मराठी भाषेचा शिलालेख इत्यादी. आपल्या मराठी भाषेचा शिलालेख हा इसवी 705 सालचा पुणे जवळील तळेगाव ढेमळे येथे दिसून येतो.
इसवी सन 1612 चा कालखंड जो आहे यामध्ये दुसरा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अक्षी येथे दिसून येतो. इसवी सन 1909 सालचा सोलापूर जिल्ह्यात उत्तरसंगीत कुंड येथे तिसरा शिलालेख दिसून येतो. चौथा शिलालेख इसवी 1939 कर्नाटक राज्यातील हत्तश्चंबळगोळ इथे सापडण्याची आपल्याला नोंद आहे. मराठी भाषेला अभिजातता प्राप्त करण्यासाठी 2000 वर्षाचा इतिहास आवश्यक होता. तेव्हा बुद्धकालीन नाणेघाट शिलालेखाचा आधार घ्यावा लागला, हा इतिहास आहे. आणि दुसरी ओरिजिनल भाषा असावी, भाषा ही ओरिजिनल असावी, परंतु मराठी भाषेला प्राली प्राकृत भाषेचा प्रभाव दिसत आहे, अपभ्रंश भाषेचा प्रभाव आहे. म्हणजे मराठी भाषा ओरिजिनल असल्यामुळे अभिजात पात्र निकष बसते का हा एक प्रश्न होता. परंतु राजकीय प्रभाव असल्यावर सर्व काही शक्य आहे. परंतु शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये 1636 ते 1680 आपल्याला मराठी शिलालेख दिसून येत नाही. ते क्लासिक शिलालेख दिसून येतात. म्हणजे ब्राह्मणी धर्म वर्चस्व किती वाढलेलं होतं हे आपल्याला दिसून येत आहे. आणि शिवाजी महाराज यांनी आपले धर्मगुरू हे संत तुकाराम महाराज मानले होते. परंतु यांनी रामदास स्वामीचा उदो केला, शिवाजीचा गुरु मानले असा खोटा इतिहास निर्माण केला गेला. संत महाराज परंतु खरा इतिहास हा लपून गेला गेला. रामदास स्वामी हा आदिलशाहीचा हेर होता, याचे प्रमाणही आपल्याला दिसत होता. त्याचा कालखंड 1606 ते 1682 आहे. आणि रामदास स्वामी हा आदिलशाही शासनामध्ये हेर होता, याचा एक पुरावा आपल्याला दिसून येतो. रामदास स्वामी म्हणतात, पायाचा मी दास शहाजी, म्हणजे आदिशहाला म्हणतात रामदास स्वामी, पायाचा मी दास शहाजी एकावी, शिवाजीच्या राज्याची दुर्दान व्हावी, दासाला दास आपुला मी रामदासी, दरबार आपुला आदिलशाही हीच माझी काशी, रामदास स्वामी म्हणतात. हे हा संदर्भ हा इतिहास संशोधन म्हणून पुणे व्हॉल्यूम 61 1 जुलै 82 दिसून येतो. परंतु रामदास स्वामीचे नातलग असलेले वयाने आणि त्याच्या वयाने मोठे असलेले संत एकनाथ महाराज, त्यांचा जन्म हा 1533 ते 1593 हा कालखंड आहे. हे बुद्धाला शरण गेले असल्यामुळे दुर्लक्षित राहिलेले आहेत, हे समजून घेणे गरजेचं आहे. एकनाथ महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, नवा बैसे स्थिर रूप, नवा बैसे स्थिर रूप, त्या नामबोध रूप संत दयाधारे तिथा तिथे निरंतरी. हे नामदेव एकनाथ महाराज म्हणतात. शिवाजी कालखंडाचे संत तुकाराम यांचा कालखंड तोच कालखंड आहे, एक 1608 ते 1650. त्यांचा बघायला म्हणतात, बौद्ध अवतार माझी या, बौद्ध अवतार माझी या अदृष्ट्या मुख्य झाले, मुख्य निष्ठा धरवली. तुका महाराजांचे बुद्ध अजून काही अभंग आहेत, शब्द मर्यादा असल्यामुळे पुढे चर्चा करूया. प्राचीन इतिहास, बुद्ध इतिहास तसेच काही साहित्यिक या संदर्भात यापूर्वी 2 समीक्षेमध्ये माझा संदर्भ आल्यामुळे याला मी विराम देतो. महानुभावाचे चक्रधर स्वामी यांचा कालखंड 1174 आहे. त्यांनी लीळाचे तळा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आदिग्रंथ का मानला येत नाही हा एक संदर्भ आहे, हा एक प्रश्न आहे. सदर कालखंडात चक्रधर शिष्यांनी बुद्धमूर्ती भंजन करीत असताना चक्रधर स्वामी यांनी सदर कृत्य न करण्याचा संदर्भ आहे. मग 12व्या शतकातील त्याच 12व्या शतक हेच एक सेम कालखंड आहे. ते मुकुंदाचा हा महानुभाव पंथी होता. त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे यांना मात्र अद्यापही मानले गेले, कारण हे ब्राह्मणवादाला शरण गेलेले आहे. पण त्यांच्या वयाने मोठे असलेले संत नामदेव महाराज हे शिंपू समाजाचे, संत तुकाराम महाराज समाजाचे, संत जनाबाई ही शिंपू समाजाचे, ही वरिष्ठ मराठी अद्याप झाले नाही. हे आम्हाला हा प्रश्न आमच्यासमोर महत्त्वाचा आहे. कारण तिन्ही संत हे बुद्धाला शरण गेलेले आहेत. याशिवाय संत एकनाथ महाराज,
हे ब्राह्मण समाजाचे, संत जगन्नाथ महाराजाचे तेली समाजाचे, संत नरहरी सोनार सोनार जातीचे, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत कर्मळा हे महासमाजाचे, महापती बुवा हे ब्राह्मण समाजाचे, तुकाराम महाराज हे वाणी समाजाचे, ही तमाम संत बुद्धाला शरण गेलेली होती. या संतांचा मार्ग अर्थ असू शकतो, परंतु ते बुद्धाला शरण गेले हे इतिहास आहे. पण तेव्हा ह्या संतांवर किती अन्याय झाला हे आपल्याला दिसून येते. संत नामदेव महाराज त्यांचा अभंगात म्हणतात, मध्ये झालं मौन देव निज जावी, बौद्धते म्हणून नावे रूप. संत जनाबाई तिच्या अभंगात म्हणते, व्रतभंगासाठी अवतार बौद्ध अवतार दादा दिगंबरा होऊ नये. अष्टकष्टी आणि पुढे ती म्हणते, ऐसा कष्टी होऊ नये बौद्ध राहिलास. ही जनाबाई म्हणते. महापती बुवा ताराबादकर अभंगात म्हणतात, आपण कलियुग अणुकलियुग प्रत्यक्ष पाषाणरूपी बौद्धरूप असता श्रीपती, जनाची दाखवणी दाना प्रचिती वाढवली किती संता. ह्या संतांचे अभंग खूप आहेत आपल्या मुद्द्यावर, परंतु शब्दमध्ये शब्दाला मर्यादा आहे, त्याच्यामुळे इथेच अडकता येतो. ताराचंद खांडेकर यांच्या वाङ्मय चिंतन या पुस्तकात विशेष उपरोक्त संदर्भ आल्यामुळे हे आपल्याला एक संदर्भ द्यावं लागेल. त्यांनी बुद्धाच्या कार्यकानुभवाचा संदर्भ दिलेला आहे. त्याच्यात बुद्धी इदम सती इदम होती, इदम असती इदम न होती, कारण असेल तर कार्य होते, कारण नसेल तर कार्य होत नाही. हे संदर्भ यांच्या खांडेकरांच्या पुस्तकात आलेले आहेत. परंतु खांडेकरांच्या पुस्तकाला केंद्रबिंदू हा दलित सत्य आहे. तेव्हा दलित तत्व आम्ही मिळवावे का हा एक प्रश्न आहे. प्राचीन काळामध्ये गरीब वर्ग हा प्राचीन काळात त्या गरीब वर्ग हा प्राचीन काळात आलेली परंपरा आहे. आणि बौद्ध इतिहास हा बौद्ध साहित्याचा इतिहास आम्हाला संदर्भही आम्हाला दिसतो. बुद्ध असो या बाबासाहेब यांनी बंड विद्रोह केला होता हा एक प्रश्न आहे. त्याने बंड किंवा विद्रोह शब्दाला अपरायझिंग, रेबलियन, रिव्हॉल्ट असे म्हणता येईल, इंग्लिशमध्ये म्हणता येईल. बाबासाहेब यांना संघर्ष, कठीण प्रयास या स्ट्रगल या कॉन्फ्लिक्ट हा शब्द अभिप्रेत होता. बाबासाहेब यांनी त्यांच्या आंदोलनाला सत्याग्रह हे नाव दिलेलं आहे, जसे महार सत्याग्रह, मंदिर सत्याग्रह. बाबासाहेबांना या देशामध्ये रक्तविहीन क्रांती अभिप्रेत होती, म्हणून त्यांनी बुद्धाचा स्वीकार केला. मार्क्सवादाचा नाही किंवा गांधीवादाचा नाही. खांडेकर स्वतः एकमध्ये म्हणतात, आजच्या ग्रामीण समाजरचनेचा विचार करता पुरातन हिंदू संस्कृतीचे जे अवशेष उत्खननात प्राप्त झालेले आहे त्यावरूनही नागरी संस्कृतीच्या अस्तित्वाची जाणीव होत असली तरी खरा भारत खेळाचा. इथे प्रश्न आहे की पुरातन हिंदू संस्कृती कुठे दिसली. हिंदू धर्म संस्कृतीचे अवशेष सिंधू घाटीमध्ये आपल्याला दिसून आलेले नाहीत. सिंधू घाटी सभ्यता उच्च विकसित नगरीय सभ्यता होती. हिंदू धर्म हे नामकरण मोगल काळातील उपज आहे. वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म, हिंदू धर्म असे सिद्धांत झाल्याचे बाबासाहेब सांगतात. तर ब्राह्मण धर्म हिंदू धर्म हे अलग, आणि ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म हे अलगही होते. ब्राह्मण धर्म हा विदेशी असल्याचा संदर्भ वनस्पती, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी, जवाहरलाल नेहरू, लाला लाजपत राय, पंडित श्यामबिहारी बोस, काका कालेलकर, धर्मानंद कोसांबी, राहुल संस्कृतयन, स्वामी दयानंद सरस्वती यांची ग्रंथ आपल्याला देतात. हे ब्राह्मणी विदेशी आहे. ब्राह्मणशाही संदर्भात डॉक्टर आंबेडकर म्हणतात, ब्राह्मणशाही शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाचा अभाव असे मला अभिप्रेत आहे. या अर्थाने त्याने सर्व बाबीमध्ये कर वाजविलेला असून ब्राह्मणतेचे जनक असले तरी आता हा अभाव केवळ ब्राह्मणापुरता मर्यादित राहिलेला नाही. या ब्राह्मणशाहीचा सर्वत्र संत झालेला आहे आणि तिने सर्व वर्गाचे विचार व आचार नियंत्रित केले आहे. हे निर्भय सत्य आहे. हे मानलेले भाषण आहे बाबासाहेब 1938. म्हणजे 88 वर्षाआधी पूर्वी बाबासाहेब हे सांगून गेले. हा संदर्भ आपल्याला खांडेकर देतात. बाबासाहेब आंबेडकर हा विचार आहे, थॉट्स आहे,
या तत्त्वज्ञान फिलॉसॉफी हा विषय हा त्याचा बुद्धीचा विषय आहे. त्याच्या बुद्धीचं आकलन त्याला वाटेल त्याच्या बुद्धीचं आकलन करावं. परंतु बाबासाहेबांची चेतना आहे हे स्वीकारायला पाहिजे. आपल्याला सर्वांना स्वीकार्य असायला पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानात अनुच्छेद 14मध्ये समानता मूलभूत अधिकार देताना एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा अधिकार दिलेला आहे. या संकल्पना अंकुर केलेलं आहे. प्रजातंत्र भारताची कल्पना त्यांनी साकार केलेली आहे. त्यात खांडेकर प्रकरण 1मध्ये म्हणतात, बौद्ध तत्त्वज्ञान हे लोकशाही मूल्य निर्माण करण्याची एक महत्त्वपूर्ण शक्ती आहे असे मान्य करून तिला भारतीय जीवनात रूढ करण्याची बाबासाहेबांची मनीषा होती. हे प्रकरण 1मध्ये म्हणतात. त्यात खांडेकर प्रकरण 5मध्ये म्हणतात, आंबेडकरवाद स्वीकार म्हणजे धर्मनिरपेक्षता स्वीकारणे होय. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवर्तित केलेल्या बुद्धाच्या धर्माचे स्वरूप आध्यात्मिक नाही, तर त्या तत्त्वज्ञानाला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. खांडेकरच म्हणतात. खांडेकर प्रकरण 8मध्ये म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवृत्ती केलेली धम्मक्रांती विज्ञानिष्ठ धारणाने प्रवर्तित झाली होती. ती सम्यक्रांती असल्याने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक असे वेगवेगळे आयाम आम्हाला समजले पाहिजे. असे असताना प्रकरण 4मध्ये खांडेकर म्हणतात, मी स्वतः दलितसाठी म्हणून संबंधात गौरव मानतो. त्याची कारणे केवळ सामाजिक किंवा जातीय वा वर्णीय नाही. मला स्वतःला बौद्ध साहित्यिक म्हणता आले असते, परंतु त्याऐवजी मी दलितसाठी संबंधित असते. इथे दलित या ठिकाणी खांडेकर कुठेतरी निर्णय घेताना दिसून येत नाही. कारण ते बुद्ध साहित्याचा उदोदय करतात आणि दलित साहित्याला आपली बांधिलकी मानतात. खांडेकर हे प्रकरण 6मध्ये म्हणतात, भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्याचा आपण अभ्यास केला तरी आपल्या निदर्शनास येते की साहित्य आजही रामायण आणि महाभारत याच्या पुढे गेले. खांडेकरांनी सुद्धा विधान TV मालिका सन्मान केले असतात. हा अलग आहे. रामायण महाभारत हे ब्रह्मवादी कवीच्या कल्पनेतील महाकाव्य असून सदर काव्याला वास्तवरूप देण्यात ब्राह्मणवादी सफल झालेले आहेत. भारतीय मानसपटलावर जे विविध केले गेले माणसाच्या मानसिक विकृतीचा परिपाक आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. त्यात खांडेकर प्रकरण 6मध्ये बाळ गंगाधर टिळकचे पुत्र गंगाधर पंत यांचा संदर्भ देतात. गंगाधर पंत यांचा मृत्यू ही आत्महत्या बाबासाहेबांना वेदना करून गेलेली आहे. सदर प्रकरणात खांडेकर म्हणतात की दलित साहित्यिक हा आंबेडकरीच आहे असतो हे नेहमी सांगण्याची गरज नाही. हे म्हणतात दलित साहित्यिक हा आंबेडकरीच असतो हे नेहमी सांगण्याची गरज नाही. आणि त्याला मार्क्सिस्ट झालेला आहे, गांधीवादाची आहे, साम्यवादाची गेलेला आहे, पण यांनी आंबेडकरला संदर्भ दिलेला आहे. तेव्हा दलित साहित्यिक शंकर लिंबाळे यांना सरस्वती पुरस्कार आपल्या दिवाणखान्यामध्ये ठेवण्यात गर्व वाटतो. त्याचं काय? लोकनाथ दलित कवी पूर्वीचा हा स्वतःला वादीन म्हणून घेतो आणि आंबेडकर म्हणून त्याला पुरस्कार देऊन गौरव करतात. त्याचे काय? पूर्वाश्रमीचे दलित साहित्यिक यशवंत मनोहर हे कष्टसूत आणि मार्क्सिस्ट सांगतात आणि युवादी असले बोलून जातात. त्याचे काय? प्राध्यापक रावसाहेब कसबे हे आंबेडकरला गांधीवादी फोडणी देतात. त्याचे काय? आमचे मित्र प्रदीप आगलावे हे पुरस्कार होतात सनातनी गांधी यांना शरण जातात. याचे काय? रिपब्लिकन संस्कृतीला उत्तर नागपुरात अध्यापक करणाऱ्या काँग्रेस हरिजन आमदार डॉक्टर नितीन राऊत हे भोजना नावाने भिकारवाडा संस्कृती राबवून दीक्षाभूमी गंडकी शिल्पात झाले. त्याचे काय? म्हणजे नितीन राऊत भोजनदान चांगलं आहे, परंतु त्या पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे नाही. या भिकारवाडी संस्कृती निर्माण झालेली आहे दीक्षाभूमीमध्ये आणि दीक्षाभूमी गाण्याला पण गंडकी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे दीक्षाभूमीचे गंडकी शिल्पकार झालेले आहेत हे समजून घेणे गरजेचं आहे. आंबेडकर सांगणारे माजी अधिकारी E.J. खोबाळे यांनी स्वतःला साहित्य श्रेणीत गणले. त्याचे काय? जागतिक आंबेडकरी साहित्यिक दीपक खोबाळे याच्या विद्यार्थीमध्ये धंदा सुरू झालेला आहे. त्याचे काय? ओशोरजीवादी प्रवृत्तीच्या विकृतीने उद्या पावन दीक्षाभूमीला भोगपुरम हे एक महत्त्वाचा विषय आहे. ओशोरजीवादी प्रवृत्तीच्या विकृतीने उद्या पावन दीक्षाभूमीला
बुकपुरम केंद्र केल्यास समाजाने शांत बसावे का, हा सुद्धा प्रश्न आहे. सरतेशेवटी ताज खांडेकर यांचे प्रकरण 10वें शब्द मी बोलतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिसर्जित केलेली सम्यक्रांती अजूनही पूर्णत्वाने आम्ही यशस्वी केलेली नाही, हे खांडेकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिसर्जित केलेली सम्यक्रांती अजूनही पूर्ण अर्थाने आम्ही यशस्वी केले नाही आहे, कारण आमच्या मानसिकतेत आणि वैचारिकतेत असलेले द्वंद्व होय, हे खांडेकर म्हणतात. मानसिकतेत आणि